बायोचा स्टडी करायचा आहे पण खूप वेळ जातोय, कुठल्या चॅप्टरपासून सुरुवात करू हे कळत नाही, हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्ही पहिला चॅप्टर प्रिपेअर करा, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. तुम्ही जर बघितलं असेल तर जेव्हा पण आपल्याला बायोचा अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात पहिले आपण काय केलंय, पुस्तक उघडलं, पहिला चॅप्टर वाचला. पहिल्या चॅप्टरचे 4-5 पानं तर आपले सुरुवातीचे आत्ताही लक्षात असतील. त्यामुळे हा पहिला चॅप्टर जेवढा बाकी आहे तेवढा फटाफट पहिले कंप्लीट करून घ्या, कारण की हा चॅप्टर तुम्ही जर व्यवस्थित प्रिपेअर केला तर तुमचे साधारण 6 मार्क त्या ठिकाणी कंपल्सरी होऊन जातील. यानंतर तुम्हाला वळायचे दुसऱ्या चॅप्टरकडे. आता दुसरा चॅप्टर तुम्ही म्हटलं असेल तर हा थोडा क्युरिओसिटीने आपण शिकलेलो आहे ना, नेमकं काय असतं बाबा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. तर थोडंसं जरा क्युरिओसिटी घ्या, थोडा इंटरेस्ट घ्या आणि हा चॅप्टर फटाफट कंप्लीट करा, कारण हा चॅप्टर पण तुम्हाला 6 मार्क मिळवून देईल. आणि या चॅप्टरचे तुम्हाला जर वन शॉट व्हिडिओज हवे असतील दुसऱ्या नंबर चॅप्टरचे, तर तुम्हाला मी एक व्हॉट्सअप नंबर देतो, त्याच्यावरती जर मला बोर्ड एक्झाम टाका, त्याच्यावर मी तुम्हाला वन शॉट व्हिडिओ टाकतो. वन शॉट व्हिडिओचं कसं असतं ना बेटा, हा ऑलरेडी रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. तुम्हाला जे येत नाही आहे तेवढंच त्या व्हिडिओमधून बघा, पूर्ण व्हिडिओ बघण्याची गरज नाही आहे आणि तुमचा वेळ वाचणं या ठिकाणी गरजेचं आहे. मुलं बऱ्याच वेळेस लाईव्ह सेशन्स करतात. लाईव्ह सेशनमध्ये होतं काय, जे आपल्याला येत असतं आपण तेही बघतो आणि त्यात आपला वेळ जातो. तर तसं करू नका. रेकॉर्डेड सेशन्स हे तुम्हाला यासाठी फायद्याचे ठरतात. सो तुम्ही माझं रेकॉर्डेड सेशन वन शॉटचं जर बघितलं तर त्यात तुम्हाला जे येत नाही ते बघा आणि जे येत आहे ते काही बघण्याची गरज नाही. आणि स्पीडही 1.5x ठेवा, म्हणजे कमी वेळात प्रिपरेशन होऊन जाईल. तर सगळ्यात पहिला चॅप्टर पहिले करा, नंतर दुसरा चॅप्टर करा. यानंतर तुम्हाला वळायचं डायरेक्ट शेवटी 13, 14, 15 शेवटचे 3 चॅप्टर तुम्हाला त्या ठिकाणी 12 मार्क्स मिळवून देतील. हे चॅप्टर छोटे आहेत, लवकर कंप्लीट होतील आणि याचंही तुम्हाला वन शॉट व्हिडिओ माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही जर मला बोर्ड एक्झाम टाकलं तर तुम्हाला भेटून जातील. तेही बघा. ते चॅप्टर्स तुम्हाला साधारण एका दिवसात तुमचे ते 3 चॅप्टर होतील, एका दिवसात तुमचे साधारण हे पहिले 2 चॅप्टर्स होतील आणि हे सगळे 5 चॅप्टर तुम्ही जर सगळ्यात पहिले प्रिपेअर केले तर 12 अधिक 12 म्हणजे 24 मार्क्स तुमचे बोर्ड एक्झामला फिक्स होतील. यानंतर तुम्हाला वळायचं आहे थोडंसं मोठ्या चॅप्टरकडे, चॅप्टर नंबर 8 आणि चॅप्टर नंबर 9. चॅप्टर नंबर 8 आणि 9 हे तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कारण हे दोघं चॅप्टर मिळून तुम्हाला त्या ठिकाणी 16 ते 17 मार्क्स बोर्ड एक्झाममध्ये मिळून देतील. मला माहिती आहे चॅप्टर थोडे मोठे आहेत, हरकत नाही, पण या चॅप्टरमधला काही पार्ट तुम्हाला येत असेल, जो येत नाही आहे ते बघण्यासाठी वन शॉट व्हिडिओज आहेत जे तुम्हाला मी व्हॉट्सअपला पाठवणार आहे. त्या लिंक्स जरा 1.5xच्या स्पीडने बघा. जे येतं आहे ते बघण्याची गरज नाही, जे येत नाही ते बघून घ्या फटाफट. यानंतर तुम्हाला वळायचं आहे 5, 6, 7कडे. ओके. सो 3 चॅप्टर्स हे पण मीडियम लेवलचे आहेत. हे 3 चॅप्टर्स पण तुम्हाला त्या ठिकाणी 14 ते 15 मार्क्स मिळून देतील. सो अशा पद्धतीने तुमचा सिक्वेन्स असला पाहिजे. पुन्हा एकदा रिपीट करतो, पहिला दुसरा पहिले करायचं आहे, 13, 14, 15 नंतर करायचं आहे, त्यानंतर 8 आणि 9 करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी 13, 14, 15. सर अजूनही चॅप्टर्स बाकी आहेत, तर ते चॅप्टर जे बाकी आहेत ते तुम्ही फक्त त्यातले मेन करून जा. सगळे चॅप्टर्स पूर्ण करण्याची गरज नाही आहे. पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीचे चॅप्टर्स मी ऑलरेडी सांगितलेले आहेत. तुम्ही जर हा व्हिडिओ यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा, इंस्टाला बघत असाल फॉलो करा आणि तुमच्या बोर्ड एक्झामसाठी माझ्या बाजूने तुम्हाला ऑल द बेस्ट.